तुका
हॅलो हॅलो. अरे संत चरणाराज लागता सहज, 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 संत चरणाराज लागता सहज. वासनेचे बीज जळून जाये, वासनेचे बीज जळून जाये, मग राम नाम उपजयावरी, मग राम नाम उपजयावरी. वासनेचे बीज जळून जाये, वासनेचे बीज जळून जाये, मग राम नामी उपजयावरी, मग राम नामी उपजयावरी. संत चरणाराज लागता सहज, संत चरणाराज लागता सहज, संत चरणाराज लागता सहज, संत चरणाराज लागता सहज. वासनेचे बीज जळून जाये, वासनेचे बीज जळून जाये, मग राम नाम उपजयावरी, मग राम नाम उपजयावरी. वासनेचे बीज जळून जाये, वासनेचे बीज जळून जाये, मग राम नामी उपजयावरी, मग राम नामे उपजयावरी. सुख घडघडी वाढू लागे, सुख घडघडी वाढू लागे, सुख घडोघडी वाढू लागे, सुख घडोघडी वाढू लागे, मग राम नामी उपजयावरी, मग राम नामी उपजयावरी. विठ्ठल
लागता सहज वासनेचे बीज जळोनी जाय मग राम नामे उपजे आवडी सुख घडोघडी वाढू लागे कंठी प्रेम दाटे नैनी नीर लोटे हृदयी प्रगटे राम रूप तुका म्हणे साधारण सुलभ गुमटे परी उपतिष्ठे पूर्व पुण्य विठल विठल ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं दानमूर्ति द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्याति लक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि त्वमेव माता च पिता त्वमेव बन्धु च सखा त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव सर्वं मम देव देवा पांडुरंग करू प्रथम नमना पांडुरंग करू प्रथम नमना पांडुरंग करू प्रथम नमन पांडुरंग करू प्रथम नमन पांडुरंग करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंग करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताचिया दुसरे चरण संताचिया दुसरे चरण संताचिया दुसरे चरण संताचिया कृपादाने कथेचा विस्तारू त्यांच्या 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 कृपादाने कथेचा विस्तारू पांडुरंग करू प्रथम नमन दुसरे चरण संताचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका पांडुरंग करू प्रथम नमन दुसरे चरण संताचिया त्यांच्या कृपादाने बाबाजी सद्गुरु ओम नमो जियाता वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेदात्मरूपा देवा तुची गणेशु सकल नमती प्रकाशु मणी निवृत्ती दासु अवधारी जोजे ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा करुणा करा करुणा
बुलंगयित गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवं या देवी सर्वभूतेषु लक्ष्मीरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः मी शरण तुला जय अम्बे मी शरण तुला जय अम्बे मा जगदम्बे मा अम्बे मा जगदम्बे मा मी शरण तुला जय अम्बे मा मी शरण तुला जय अम्बे मा भीमरूपी महारुद्र हनुमान मारुती वणारी अंजनी सुता रामदूता प्रभंजना महाबळी प्राणदाता सकळा उठवी परे सौख्यकारी दुःखहारी धूर्त वैष्णव गायका शरण शरण हनुमंता शरण शरण हनुमंता शरण हनुमंता शरण शरण हनुमंता तुम्हालो रामदूता तुम्हारो रामदूता तुम्हारो रामदूता तुम्हारो रामदूता तुम्हारो रामदूता शरण शरण हनुमंता तुम्हारो रामदूता काय भक्तीच्या देवाता पदनावाया सुबता शरण शरण हनुमंता तुम्हारो रामदूता काय भक्तीच्या देवाता संत चरण रज लागता सहज वासनेची बीज जळून जाई मग राम नामे उपजे आवडी सुख घडो घडी वाढू लागे. प्रस्तुत प्राप्त कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग. तत्पूर्वी सुंदर असं कार्यक्रमाचं नियोजन. ज्या कार्यक्रमास्तव तुम्ही आम्ही सर्वजण आज इथे उपस्थित आहोत ते कैलासवासी सौ आमच्या रंजनाताई दादासो सजगणे वय वर्ष 65 आणि त्यांच्या या वर्षश्रद्धाच्या निमित्तानं त्यांच्यावरती प्रेम करणारा हा सर्व समाज, सर्व नातलग मंडळी आणि सर्व प्रेमी मंडळी म्हणायला हरकत नाही. त्यांच्या माध्यमातून कर हा कीर्तनाचा योग येतो आहे आणि त्यांच्या वर्षश्राद्धाला कीर्तन असावं असा हे गोड आग्रह सजगणे कुटुंब परिवाराचा होता आणि त्या निमित्तानं या इथं कीर्तनाचं सुंदर असं नियोजन करण्यात आलं. या आईंच्या पश्चात त्यांचे पती श्री दादासो गणपती सजगणे, त्यांचे दोन्ही सुपुत्र आमचे अरविंद दादा सजगणे, त्यांच्या सौ सीमाताई असतील, अरविंद दादा शेती आणि त्यांचे सुंदर असे काही फॅक्टरी आहेत त्याच्यामध्ये सुंदर व्यवसाय चालू आहे. त्यांचे दुसरे सुपुत्र आमचे दीपक दादा सजगणे, त्यांच्या सौ अश्विनीताई जे डीएस स्पोर्ट फॅक्टरीचे मालक आहेत, संचालक आहेत आणि सुंदर असं हे कार्य अगदी महाराष्ट्रभर, सातारा जिल्ह्याभर आणि अनेक जिल्ह्याभर मायबापो त्यांचे सुंदर कार्य असं सुरू आहे. मुलंही कर्तृत्ववान असावीत, सुसंस्कारित असावीत, आई वडिलावरती प्रेम करणारी असावीत. आजच्या कीर्तनातून आपल्याला हेच सर्व श्रवण करायचं आहे. त्यांच्याबद्दल मला सुंदर अशी गोड माहिती मिळाली की पुढे आपण कीर्तनामध्ये श्रवण करणार आहोत. परंतु पुनश्च एकदा अरविंद दादा असतील, दीपक दादा असतील आणि त्यांच्या सीमाताई अश्विनीताई सो असतील, या सर्व सजगणे कुटुंब परिवाराचे मी खरं शतशः आभार व्यक्त करते. त्यांच्या तिन्ही मुली आमच्या सीमाताई असतील, लताताई असतील, जयश्रीताई असतील आणि त्यांचे सर्व नातवंड, नातलग, प्रेम करणारे आणि सर्व कुटुंब परिवार. आता याच्यामध्ये सगळेजण येतात. याच्यामध्ये आलेल्यांपैकी, इथं बसलेल्यांपैकी मग ते सर्व सामाजिक, आर्थिक, राजकीय, आध्यात्मिक सर्व क्षेत्रामध्ये कार्य करणारी मंडळी यामध्ये येत असतात. कारण हा आपला परिवार या आजींकरता खरा असतं इथं जमा झालेला आहे आणि त्यांच्यावरती प्रेम करणारा हा समाज माझ्या समोर बसलेला आहे. आणखी नामोल्लेख काय करावा, परंतु आपण त्या आईंकरता इथं खरं तर उपस्थित आहात.
कीर्तन काय, कीर्तन कुणीही करतं महाराज, ठीक आहे ना. कारण जरी कीर्तन आज माझं असलं तरी आजच्या कीर्तनामध्ये जवळजवळ 3 ते 4 कीर्तनकार महाराज मंडळ आहेत बरं का. त्यामुळं मी कीर्तन केलं काय, यांनी केलं काय, यांनी केलं काय, आणि बसलेल्यांपैकी सुद्धा सर्व ज्ञानी समाज आहे बरं का. आणि पिंगळीचं आमचं भजनी मंडळ असेल, आमच्या भास्कर फराची सर्व मंडळी आहेत, परंतु आज त्यांना सुद्धा प्रेमानं त्यांनी विनंती केली आणि ते सुद्धा आज इथं उपस्थित राहिले. मी त्यांच्याही चरणाचं दर्शन घेते. विण्याला अचानकपणे हजर राहणाऱ्या आमच्या ताई असतील, त्यांच्याही चरणाचं मी दर्शन घेते. माझ्यासोबत आलेले आमची राधा असेल, अमृता असेल, नेहा असेल, त्याही मुली आज इथं कीर्तनासाठी उपस्थित आहेत. आणि सुंदर अशी पकवाजाची साथ देण्याकरता आमचे निलेश महाराज ते सुद्धा वडूजवरून आज इथं उपस्थित राहिले. त्यांच्या चरणाचं दर्शन घेते. सुंदर अशी कीर्तनाची सुरुवात करणारे आमचे सातारा जिल्ह्यामध्ये नामवंत असे असणारे कीर्तनकार जे भाटमवाडीवरून इथे आले आणि प्रत्येक कीर्तनामध्ये त्यांची हजेरी असते, शब्दाला ते नेहमी हजर असतात. आमचे आदरणीय वंदनीय विजयजी महाराज चव्हाण ते सुद्धा आज इथे उपस्थित आहेत. आंबलेवाडीवरून आलेले अगदी वरिष्ठ कीर्तनकार असं म्हणायला हरकत नाही. ते अगदी माझ्या कीर्तनाला उभं राहतात म्हणजे कुणी मी चांगली तयारीचे कीर्तनकार आहे असं काही नाही बरं का महाराज. परंतु मुलीच्या नातीच्या कीर्तनाला उभं राहिल्यासारखं ते नेहमीच सपोर्ट देत असतात, साथ देत असतात. आणि ते आज इथं उपस्थित राहिले आमचे हनुमंत महाराज आंबलेवाडीकर. आणि त्यांचंही या पिंगळी गावावरती छान प्रेम आहे, या लोकांचंही त्यांच्यावरती सुंदर असं प्रेम आहे. त्यामुळे हे प्रेम दिसून येतं. ते सुद्धा आज इथं उपस्थित राहिले. मी त्यांच्याही चरणाचं दर्शन घेते. आणि उपस्थित सर्व समाज, मान्यवर, आमच्या दीपक दादांचे आणि सर्व इथं उपस्थित असलेल्या सर्व मंडळींचे, ज्यांच्याकडून मला ही कीर्तन सेवा मिळाली, आमचे आदरणीय माजी सरपंच सजगणे काका, त्यांच्याही मी चरणाचं दर्शन घेते. आणि आपल्याला ही कीर्तन सेवा करायची, आमच्या भाऊजही आहेत. आणि ती चिठ्ठी पकडा बरं का महाराज, शेवटी लागेल, वारं चालू आहे. सुंदर असं हे नियोजन आहे, सुंदर अशी साऊंड सिस्टीम आहे. जसं आजचा अभंग मी सेवा करता निवडलेला आहे, संत चरण रज लागता सहज, वासनेचे बीज जळून या जाई. अभंगामध्ये जळून या जाई शब्द आला बहुतेक तुकोबरायांच्या प्रमाणे जर लागू पडत. कीर्तनाला सुरुवात झाली, महाराज त्यांची मशीनच जळाली हो. इथं आम्ही वासना जळायचा विषय काढला, इथं माईक सहित सिस्टीम सहित ती मशीनच जळायला सुरुवात झाली. परंतु असं चला ठीक आहे, काही अडचणी येत असतात, त्यालाही आपल्याला सामोरं जायचंय आणि वेळेत आपल्याला फुलं टाकून घ्यायचे. काळजी करू नका. तुम्ही म्हणाल महाराज हे टायमिंग आहे का कीर्तन चालू करायचं, वाजले किती, तुम्ही बोलताय किती, परंतु काळजी करू नका. आपण पुढं एक्स्ट्राचं थोडंसं वाढवू. ज्यावेळी तुम्ही म्हणाल महाराज आता पास करा, फुलं टाकून घेऊ, त्यावेळी आपण फुलं टाकण्याचा प्रयत्न करू. पुन्हा एकदा तुम्हा सर्वांच्या चरणाचं दर्शन घेते. आणि मला इथं आपण कीर्तनासाठी बोलवलं. सातारा जिल्ह्यामध्ये अनेक नामवंत कीर्तनकार आहेत, परंतु त्यातून माझं एक महिला कीर्तनकार म्हणून आपण नाव निवडलं, त्याबद्दल सर्वांची दिलगिरी व्यक्त करते. आणि सर्वांच्या चरणाचं दर्शन घेऊन आता जास्तीचं वेळ न लावता मी माझ्या सेवेला प्रारंभ करते. प्रस्तुत प्राप्त कीर्तनरूपी सेवेकरता निवडलेला अभंग, जगद्गुरु जगतमान्य देहू निवासी वैराग्याचे परममूर्ती माझे जगद्गुरु तुकोबाराय. जगद्गुरु तुकोबारायांचा संतांचा महिमा व्यक्त करणारा संत पर प्रकरणातील सुंदर असं संतांच्या चरणाशामी लीन व्हावं आणि आमच्या जीवनाचा उद्धार व्हावा एवढं सुंदर गोड मागणं म्हणजे तुकोबारायांनी आजच्या अभंगात केलेलं आहे बरं का महाराज. म्हणून तुकोबाराय सांगून जातात की बाबा आयुष्य इतकं सुंदर जगा ना जे म्हणजे साधू संतांनी जगलं महाराज. म्हणून तुकोबाराय आजच्या अभंगामध्ये सांगून जातात जे तुकोबारायांचं स्वतःचं मन आहे महाराज आणि त्यांच्या आतून आलेली ही मागणी आहे, संत चरण रज लागता सहज वासनेचे बीज जळून जाई. हा अनुभव महाराज स्वतः घेतल्याशिवाय जगाला देता सुद्धा येत नाही हो. त्यामुळे आमच्यासारखे असंख्य कीर्तनकार कीर्तन करतायत महाराज, असंख्य कीर्तनकार करतायत, अभ्यासू लोक आहेत, ज्ञानी लोक आहेत, परंतु महाराज घेतलेल्या ज्ञानाचा अनुभव मात्र प्रत्येकाला आहे की नाही हे मात्र ज्याचं त्यानं ठरवावं महाराज, ठीक आहे ना. आज सुंदर अशी गादीवरती, नारदांच्या गादीवरती वारकरी संप्रदायाची सेवा करण्याचा बहुमान आमच्या कीर्तनकार मंडळींना मिळाला. परंतु मिळालेल्या मानामध्ये महाराज आज आम्ही समाजाला 4 शब्द सांगतो ना तर ते ज्ञान आधी आपल्यापर्यंत सुद्धा पोहोचलं पाहिजे, त्याचा आनंद आधी आम्हालाही घेता आला पाहिजे. तेव्हा महाराज आम्ही ते पुढच्याला छाती ठोकपणे सांगू शकतो आणि ते सांगणं होतं माझ्या तुकोबारायांचं. म्हणून महाराज माझे जगद्गुरु तुकोबाराय आजच्या अभंगामध्ये सांगून जातात, आयुष्य एवढं सुंदर जगा ना महाराज, आयुष्यामध्ये संतांच्या चरणाशी मायबापू समर्पित राहण्याचा स्वभाव तुमच्यामध्ये असावा. एका साधकाचं लक्षण तुकोबाराय सांगतात, संतांच्या चरणाशी लीन झाल्यानं काय होतं, मायबाप वासना इच्छा ही मुळासकट नाश पावते.
नाश पावल्यानंतर पुढची क्रिया साधकाच्या हृदयामध्ये महाराज राम नामाची गोडी उत्पन्न होते. ज्यावेळी राम नामाची गोडी लागते ना महाराज, त्यावेळी मिळालेल्या सुखाचा अनुभव काय सांगावा. ते सुख घडोघडी वाढत चाललेलं आहे असं तुकोबराय सांगतात. मायबापू साधकाला आनंद मिळाला, समाधान वाढत गेलं. त्याची पुढची सुंदर अवस्था एका साधकाला प्राप्त होते. कंठी प्रेम दाटे नयनी नीर लोटे. कंठ दाटून येतो, देवाबद्दल भाव उत्पन्न होतो, डोळ्यातून अश्रू व्हायला सुरुवात होतात. महाराज या अश्रूची किंमत एका साधकाला विचारावी, या अश्रूची किंमत एका भक्ताला विचारावी. आणि देवाच्या माध्यमासाठी आणि देवाकरता डोळ्यातनं अश्रू येतात ना महाराज, त्यावेळी साधकांची उंची ती वाढत असते असं परमार्थ सांगतो. म्हणून महाराज ज्यावेळी कंठी प्रेम ताटे नैनी नीर लोटे ही अवस्था होते ना, त्याचा परिणाम काय होतो. मग देव भेटला, हृदयामध्ये देव प्रगट झाला. अजून आम्ही कशा करता धडपड करावी. म्हणून तुकोबराय सांगतात आयुष्य जगत असताना आता तुम्हाला एकच सुंदर साधन आहे महाराज. तुका म्हणे साधन सुलभ गोमटे परी उपतिष्ठे. पूर्व पुण्य असावं लागतं, सुकृत असावं लागतं. त्यावेळी हा मार्ग मिळतो आणि आम्ही देवाच्या भजनी लागतो. म्हणून महाराज असं हे सुंदर मागणं तुकोबरायाच्या अभंगामध्ये करून जातात. म्हणून महाराज आयुष्य जगायचं असेल ना तर आयुष्यामध्ये सगळ्यात श्रेष्ठ ही संगती महत्वाची राहते. म्हणून आयुष्याला परिवर्तन करायचं असेल तर तुम्ही साधू संत सज्जनांच्या संगतीमध्ये जा. हे मी सांगत नाही, तुकोबराय अभंगाच्या प्रथम चरणामध्ये सांगून जातो. संत चरण राजा, संत चरण राजा, संत चरण राजा लागता सहज. संत चरण राजा, संत चरण राजा, संत चरण राजा लागता सहज. संत चरण राजा, संत चरण राजा, संत चरण राजा लागता सहज. संत चरण राजा, संत चरण राजा, संत चरण राजा लागता सहज. वासनेचा दिशा जुळूनी जुळी, वासनेची दिशा जुळूनी जुळी. मग राम नाम, मग राम नाम, मग राम नाम उपजया वाणी. मग राम नाम, मग राम नाम, मग राम नाम उपजया वाणी. लागता सहज वासनेची बीज जोडी जाय. सुंदर असा मार्ग मिळाला, सुंदर मार्ग मिळाला महाराज. जीवन तुम्ही आम्ही सुद्धा सर्वजण जगतोय. या आईच्या पोटी 2 पुत्र आहेत महाराज. दोन्ही पुत्र सुसंस्कारी आहे. जीवन जगत असताना आज कलियुगामध्ये एक गोष्ट बघायला मिळते महाराज. आज सगळं काही आहे, सगळं काही आहे, संपत्ती आहे, गाडी आहे, घर आहे, सगळं काय मिळतंय महाराज. पोटी 3 मुलं आहेत, 4 मुलं आहेत, परंतु आई वडिलांची शेवटी एकच इच्छा असते की आमची मुलं आमच्या जवळ असावे. महाराज सगळं वाटतंय खरं की मुलं आमच्या जवळ पाहिजे, परंतु प्रारब्धानं आणि नशिबानं ही मुलं शेवटी आमच्या जवळ सुद्धा राहत नाही. तो
सांगण्याचं तात्पर्य असं आहे की आई वडील बनणं हे आमच्या हातात आहे, परंतु आपल्या पोटी जन्माला आलेली मुलं शेवटी आपल्याला आई वडील म्हणून सेवेत तत्पर राहतील की नाही हे मात्र आई वडिलाच्या हातामध्ये नाही महाराज. तुम्ही म्हणाल महाराज असं कसं म्हणताय, आम्ही आमच्या मुलांवरती गोड संस्कार टाकलेले आहेत का? कारण आमच्या घरामध्ये चालत आलेले पिढ्यानपिढीचे संस्कार हे खूप चांगले आहेत, याची हमी आम्ही देतोय महाराज. तुम्ही चुकीचं बोलताय. बरेच आहे, बरोबर आहे ना महाराज? बसलेल्यांपैकी अनेक अगदी माझ्या आजोबांच्या वयाची लोक सुद्धा माझ्या समोर बसले आहेत, आजी बसलेले आहेत, सगळ्याचे अनुभव वेगवेगळे आहेत महाराज, ठीक आहे ना? सुशिक्षित मंडळी सुद्धा माझ्या समोर आहेत, परंतु मला सगळ्याच्या हृदयाला एक प्रश्न विचारायचा आहे, एक प्रश्न विचारायचा आहे महाराज. मुलं होणं, आई वडील होणं हे जरी आमच्या हातात असलं तरी महाराज ती मुलं सुंदर घडणं, सुसंस्कारी होणं आणि महाराज ती उद्या आम्हाला बघतीलच ह्या आई वडिलांच्या हातात आहे का महाराज? बसलेल्यांपैकी फक्त माना डोलवा की नाही नाही ताई, आमची मुलं आम्हाला बघणार म्हणजे बघणार. ती आई आणि ते वडील हक्कानं सांगतील महाराज नाही आम्ही गोड संस्कार घातले, आम्हाला खात्री आहे आम्ही आज मुलांना घडवले ना ते आमच्या जवळ असणार म्हणजे असणार महाराज. धन्य ती आई, धन्य धन्य माता पिता दयाची या, धन्य माता पिता दयाची या, धन्य माता पिता दयाची या, धन्य माता पिता. आपुली आहे दासे जो जागता, धन्य माता पिता दयाची या, धन्य माता पिता दयाची या. आपुली आहे दासे जो जागता, धन्य माता पिता दयाची या, धन्य माता पिता दया. ज्यांच्या पोटी महाराज आपलं हित साधून घेणारी, आपल्या स्वतःच्या हिताचा विचार करणारी आणि मायबाप दुसऱ्या करता मायबाप आयुष्य जगडणारी मुलं जन्माला येतात ना, त्यावेळी महाराज स्वतःच काय दुसऱ्याचं हित साधून देणारी अशी मंडळी पोटी जन्माला येतात. माझे दाडोपराय तुकोपराय सुद्धा यांचा उदोद करतात महाराज. तयाचा हरिक वाटे देवा कुणाचा, कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, त्यांचा हरिक देवाला सुद्धा वाटतो महाराज, ठीक आहे ना? हे म्हणजे साधू संतांचं म्हणणं आहे आणि या म्हणण्यानुसार आम्हाला वागायचंय महाराज. त्यावेळी तुकोबराय सांगतात की बाबा आयुष्य मिळालं ना तर इतकं सुंदर घालवा, इतकं सुंदर घालवा. आपल्या आयुष्यातला पहिला गुरु आमच्या जीवनात आला तो म्हणजे आमच्या आई नावाचा महाराज, ठीक आहे ना? आज एका आईचं वर्ष श्रद्धा आहे. अरे धन्य ती आई की महाराज 2 मुलं यावी परंतु सुंदर अशी सुसंस्कारी मुलं. मला मगाशी काकांनी सांगितलं की जवळजवळ 150 लोकांचं हे कुटुंब आहे, एवढे मोठं कुटुंब महाराज. अचानक आमच्या मधनं आई निघून गेलेली आहे. जायचं वय नव्हतं, आजारी नव्हत्या, काही नाही, परंतु अचानक त्या इथून निघून गेला ना त्याचं दुःख बाबा सगळ्या कुटुंबाला आहे, ठीक आहे ना? आनंदाचा दिवस होता. अरे मुलाची चांगली प्रगती बघायची होती, मुलाच्या फॅक्टरीचं उद्घाटन बघायचं होतं, परंतु बाळा काही हरकत नाही आपण साधी सुधी तरी एखादी पूजा करून घेऊ. जायच्या आधी महाराज आईनं घरामध्ये पूजा करून घेतलेली आहे का? कारण आईला वाटते माझ्या बाळाचं हित व्हावं, माझा मुलगा मोठा व्हावा. अरे ही तळमळ आणि हे हृदय फक्त एका आईचं असू शकतं महाराज. का? कारण आता समाजामध्ये एखादा मोठा होत असला, एखादा जर प्रगतीच्या मार्गाला चालला असला तर हे समाजाला सुद्धा पटत नाही. यांचं कसं मायबाप हो रिवर्स येईल हा समाजाचा विचार करतोय का? कारण असं प्रेम आणि निखळ हृदयानं प्रेम करणारी हीच जगात एक माऊली आम्हाला बघायला मिळते आणि ती माऊली म्हणजे एक आई आहे आणि त्याला आदर्श उदाहरण म्हणजे आमच्या ह्या आजच्या आजी आहेत. म्हणून मायबाप हो ही आई कशी असते, तिचं हृदय कसं असतं, तिचं चित्त कसं असतं ते फक्त लेकराच्या हितामध्ये असतं. लेकराचे हित, 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 लेकराचे
आहे माऊलीचे चित्त ऐस कळवयाची जाती करीला भावेना प्रीती. हे एका त्या आईचं हृदय आहे महाराज. म्हणून पुन्हा पुन्हा सांगा असं वाटतं आई सारखं दैवत या जगामध्ये पुन्हा नाही सापडणार महाराज. ठीक आहे ना. कारण आई विना बाई बाप एक राजा सुद्धा भिकारी असतो बरं का. त्यामुळे आई आई शब्द हाक मारल्यानंतर ज्यावेळी आम्हाला इच्छा आहे आमच्या आईनं आम्हाला ओ द्यावी, परंतु त्या आईला हाक मारली तरी आई मात्र ओ देत नाही. म्हणून आमच्या वारकरी संप्रदायामध्ये सुद्धा आमची आई आणि आमचे मायबाप माझे साधू संत महाराज आहेत महाराज. म्हणून साधू संतांनी आम्हाला गोड शिकवण दिली की अरे मायेच्या आई वडिलांमध्ये आम्ही तर अडकून राहूच का, कारण ते आमचे जन्मदाते आहेत. आणि महाराज आम्हाला साधू संतांच्या आयुष्यामध्ये डोकावून पाहिल्यानंतर आम्हाला उत्तर मिळतं की अरे आमचे खरे आई वडील कोण. त्यावेळी एका साधू संतांकडे मायबाप आमचा हात जोडला जातो आणि आमचे खरे संत माय बाप हे मायबाप एक साधू संत आहेत हे म्हणायला हरकत नाही. म्हणून आम्ही कृष्ण माझी माता कृष्ण माझा पिता मायबाप बंधू चुलता बहीण जे काही असेल ना ते माझे पांडुरंग तुम्ही संत माया बाप कृपावंता, तुम्ही संत माया बाप कृपावंता, तुम्ही संत माया बाप कृपावंता, तुम्ही संत माया बाप कृपावंता. कायमी पतिता कायमी पतिता कीर्तिवानो साधू संतांचा अवतार झाला तुमच्या आमच्या उद्धार करता महाराज. ठीक आहे ना. म्हणून आम्ही धन्य आहोत की एका साधू संतांची कृपा आमच्यावरती आहे. म्हणून महाराज महाराष्ट्र ही संतांची भूमी म्हणलं जातं. बारकाने विचार केला ना तर माझे ज्ञानोबर आहे आपल्या महाराष्ट्रात होऊन गेले, माझे तुकोबर आहे इथंच होऊन गेले, माझे नामदेव महाराज इथंच आले. बाईबापू जगाचा माय बाप पांडुरंग परमात्मा आपल्यासाठी पंढरपूर मध्ये येऊन बसला. मायबापू आळंदीमध्ये सुंदर अशा साधू संतांची मांदेळे आम्हाला बघायला मिळते. अजून काय सांगावं. सर्व साधू संत महाराष्ट्रामध्ये यावेत आणि अशा महाराष्ट्र भूमीमध्ये तुमचा आमचा जन्म व्हावा. मायबापू हे पुण्य काय बारका आहे का. आणि त्यामुळे ही जन्मभूमी मायभूमी बाईबापू या मायभूमीमध्ये आम्ही जन्माला यावं ना याचा अभिमान आहे आम्हाला महाराज. म्हणून पुन्हा पुन्हा सांगावं असं वाटतं. आता आमचा स्वातंत्र्य दिवस होऊन गेला महाराज. स्वातंत्र्य मिळालं बाईबापू तुम्ही आम्ही सर्व स्वतंत्र झालो, परंतु खरं जीवन जगताना आम्ही अजून स्वतंत्र आहोत का याचा विचार मात्र प्रत्येकाने करावा महाराज. ठीक आहे ना. अरे स्वातंत्र्य मिळालं म्हणजे काय, आम्हाला कसंही जगायला मिळालं, कसंही वागायला मिळालं, कसंही बोलायला मिळालं, कुठेही जायला मिळालं, याला स्वातंत्र्य म्हणावं का महाराज. हक्कानं काही करत आलं याला स्वातंत्र्य म्हणावं का. परंतु आम्ही एक विचार मात्र केला पाहिजे की महाराज आमच्या जीवनाचं हित कशामध्ये आहे. जर हिताचा विचार तुम्हाला कळाला तर आम्ही त्या हिताच्या पाठीमागं का गेलं नाही पाहिजे. याचंही स्वातंत्र्य तुम्हाला दिलेलं आहे. मग या स्वातंत्र्याचा उपयोग महाराज आम्हाला करून घ्यायचा आहे. ठीक आहे ना. म्हणून पुन्हा पुन्हा सांगावं असं वाटतं. साधू संतांनी सुद्धा जीवन जगायला शिकवलं, त्यांनी स्वतः जगलं आणि तो अनुभव तुमच्या आमच्या समोर ठेवला. आता तुम्ही मला थोडक्यात उत्तर द्या महाराज. तुकोबराय का वेडे होते का महाराज. इतकी सुंदर प्रॉपर्टी होती, इतकं सगळं धन होतं, परंतु महाराज महादुष्काळानंतर ते सगळं दुसऱ्याला देऊ केलं, कर्ज माफ केली आणि तुकोबरायांवरती काय वेळ आली होती हे प्रत्येकाला ज्ञात आहे महाराज. का तुकोबराय वेडे नव्हते परंतु देवा करता वेडे झाले. रात्रंदिवस देवाचं भजन चालू होतं, देवाशिवाय करमत नव्हतं. अन्न पाण्याचा मैबाप विसर पडावा आणि महाराज ज्यावेळी गाथा बुडवला गेला तेव्हा तर मात्र आता देवाची तर परीक्षाच होती महाराज. का कारण ते देवाचं कार्य होतं. देवाला सुद्धा घाम फुटावा. मायबाप जलदेवीने अवतार घ्यावा. मायबाप होते इंद्रायणीमध्ये तो गाथा तसाच हातामध्ये ठेवणारी तीच आदिमाया शक्ती होती आणि त्याच आदिमाया शक्तीनं महाराज ते ग्रंथ पुन्हा आम्हाला वरती आणून द्यावे आणि या जगाचं कल्याण करून द्यावं. हाच तुकाराम गाथाचा ग्रंथ महाराज तुमच्या आमच्या जीवनाच्या उद्धाराकरता तुकोबरायाने तुम्हाला दिला. विठ्ठल काय सांगावं. तुकोबरायांची ख्याती काय महाराज. नुसतं तुकाराम तुकाराम नाम घेता का पेयम. ठीक आहे ना. एवढी ताकद आहे महाराज त्यांच्यामध्ये. अहो एका शत्रूनं सुद्धा त्यांचं गुणवर्णन करावं एवढी ताकद आहे नामात. आणि
आणि एखादा परमार्थामध्ये. तुम्ही विचार करा ना, आमचा शेजारी आमच्याशी नीट बोलत नसला तर महाराज इतकं वाढ कांड रचलं जातं. तुम्ही कुठल्याही देवदेवृषाकडे गेला, आमच्या घरामध्ये प्रगती होत नाही, आमच्यात अडथळे यायला लागले. नक्की काय? पुन्हा उत्तर येतं, तुमच्यावरती करणी बाधा केलेली आहे. करणी केली कुणी? तुमच्या शेजाऱ्यांनी केली, तुमच्या घरातल्यांनी केली, तुमच्या आमक्या आमक्या पाहुण्याने गेली. आता लोक इतकी हुशार झालेत महाराज, त्या लोकांना जाऊन नमस्कार करावा असं वाटतो की काय काय माहिती. ही लोक नावासही सांगतात, या अमक्या अमक्या नावाच्या व्यक्तीनं तुमच्यावर करणी बाधा केली आहे, तुमच्या घराचं वाटोळ करायचं ठरवलेलं आहे. आता अशांच्या जाऊन पाया पडावं का काय असा प्रश्न पडायला लागला महाराज. ठीक आहे ना. माझ्या ज्ञानोबरायांनी कधी हे सांगितलं नाही, म्हणजे तुकोबरायांनी सुद्धा कधी सांगितले नाही महाराज. ठीक आहे ना. ऐसे कैसे झाले बोंधू. ठीक आहे ना महाराज. अरे बोंधू आहे ती, आम्ही वरच्या लोकांना बोलायला लागलो, वरती टिळ टिपके लावले, भगव घातलं, आम्ही नमस्कार करायला लागलो महाराज. ठीक आहे ना. आमच्या बरच्या रूपाला आम्ही बोललो की आम्ही नमस्काराला गेलो. परमार्थ सुद्धा असा आहे महाराज, म्हणून बोलू नका. साधू संतांनी सांगितलं ना, परखडपणे आयुष्य जगा. आणि ते आयुष्य जगण्याकरता एक आईच बाळाला सांगू शकते, चुकीच्या मार्गाला जाऊ नकोस, कार्य चांगलं कर, कायम माझे आशीर्वाद तुझ्या पाठीशी आहेत. हा आशीर्वाद देणारी तिचे काही असते. म्हणून महाराज जीवन जगताना ही साधू संत रूपी आई आमच्या पाठीमागे आहे. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे महाराज. हा आशीर्वाद त्याच वेळी मिळतो कारण ती जगाची नियंता आई आहे महाराज. त्यामुळं आम्ही जगालाही सांगतो, निशंक भोई रे मना, निशंक भोई रे मना. तू निशंक राहा का? या जगामध्ये अशक्य असं काहीच नाही. अशक्य ते शक्य करतील स्वामी. ठीक आहे ना महाराज. आता कलियुगामध्ये त्या देवतेला आता जरा जास्तीच पूजलं जाते. स्वामी समर्थांचे अनेक भक्त आम्हाला आता बघायला मिळतात महाराज. ठीक आहे ना. त्यांचा विश्वास आहे, अनेक लोकांची कार्य पूर्णत्वाला जात आहेत, गुरुचरित्राचे पारायण होत आहेत महाराज. ही ताकद आहे आमच्या परमार्थाची. म्हणजे ज्ञानोबराय सुद्धा कमी होते का महाराज? अहो, निर्जीव भिंतीला चालवायला लावण्याची ताकद माझ्या ज्ञानोबरायांकडे होती. रेड्यामुखी वेद बोलवण्याची ताकद माझ्या ज्ञानोबरायांवरती होती. मग माझ्या साधू संतांचे विचार बाजूला ठेवून आम्ही बंधुगिरींच्या पाठीमागं लागणं हे कितपत योग्य आहे? आता याचा विचार माझ्या सहित बसलेल्यांपासून सगळ्यांनी करायचंय. ठीक आहे ना. मी अंधश्रद्धेला मायबाबा मुळीच बळी जाणार नाही. तुमच्या श्रद्धा मला दुखवायच्या नाही. तुमची जिथं कुठं श्रद्धा असेल, तुमची श्रद्धा तिथं नक्की असावी. परंतु मी मगाशी बोलले, जे साधू संत बोलतायत परखडपणे, निष्खिलपणे महाराज आम्हाला परमार्थही ओळखता आला पाहिजे. कारण माझे साधू संत सांगतात, तुकोबराय सांगतात की आम्हाला संगती जीवनामध्ये श्रेष्ठ संगती काय आहे ना, हे आम्हाला कळालं पाहिजे. त्यामुळे विचार करा, जर वाईट संगतीमध्ये गेलो तर आमच्या जीवनाचं सुद्धा अकल्याण आहे. आणि जर साधू संतांच्या संगतीमध्ये गेलो तर परिणाम असा झाला, संत चरण रज लागता सहज, वासनेचे बीज जळून जाईल. म्हणून महाराज ही वासना, ही इच्छा, अपेक्षा हीच आम्हाला भुलवतीये महाराज. आणि हे भुलवण्यामुळं परिणाम असा झाला, आमचं आयुष्य दुःखी झालं. त्यामुळे बारकाईने आपल्यामध्ये डोकावून बघा की महाराज आमच्या खऱ्या दुःखाचं मूळ कारण काय आहे? आमची अपेक्षा आणि आमची आसक्ती. म्हणून महाराज मुलगा छान नोकरीला आहे, आई वडिलांना आनंद झाला पाहिजे. शेजाऱ्यांना म्हणावं, काय तुमचं नशीब हो, तुमचा पोरगा आईच झाला. परंतु आई वडील सांगतात, अहो झाला खरं आई आहेस, आनंद आहे, पण असं वाटतंय की मुलगा आमच्या जवळ असता तर बरं झालं असतं का? तिथंही पण येतो, आमची काहीतरी इच्छा आसक्ती निर्माण होते आणि त्या सुखामध्ये आम्हाला सुख मिळवायची गोष्ट समजत नाही. म्हणून महाराज इच्छा आणि आसक्ती हे आमच्या दुःखाचं पहिलं कारण आहे. दारात क्रेटा उभी आहे, दारामध्ये सुंदर अल्टो उभी आहे, परंतु महाराज मालक खुश नाही. मालकाला वाटतंय नाही, अल्टोच्या क्रेटाच्या जागेवर फॉर्च्युनर घेतले असते तर बरं झालं असतं का? असलेल्या सुखामध्ये आम्हाला सुख घेता आलेलं नाही. त्यामुळे ज्या गोष्टी आमच्याकडे नाहीत त्याच्याकरता आम्ही भटकत राहिलो. परिणाम असा, आम्ही सुखाकरता पळतोय, परंतु या पृथ्वी तलावरती मला शाश्वत सुखाची ना आपली गाठ पडणं खूप अशक्य आहे. त्यामुळे अशाश्वत सुखाच्या पाठीमागे तुम्ही जेवढे पळाल, नुसते पळत राहाल, परंतु खऱ्या सुखापर्यंत पोहोचू शकत नाही. मग खरं सुख कशामध्ये आहे? मायबापो, तुकोबरायाने विचारलं, तुमचं खरं सुख कशामध्ये आहे? त्यावेळी तुकोबरायाने सांगावं, तुका म्हणे माझे याची सर्व सुखा, तुका म्हणे माझे
आमच्या महाराजांसाठी. बरं बसलेले. आता साऊंड सिस्टीम पण चांगली लागली आहे बरं का. धन्यवाद महाराज, काहीतरी केले वाटतं प्रयत्न. ठीक आहे ना. त्यामुळे आता बघा, आता कसं असं जीव आल्यासारखं वाटायला लागलो. मगाच्यापासून आपलं चला चाललंय ना, चालू द्या, कारण आता न्यायचंय हो 12 पर्यंत तर कसं तरी गेलंच पाहिजे. तुम्ही म्हणाल महाराज 10:30ला कीर्तन चालू झालं, 1-2 हजार रुपयाच्या नोटी सुद्धा कमीच पाकिटात येणार. लाईव्ह चालू आहे बरं का हे, आणि सत्य परिस्थिती आहे महाराज. ठीक आहे ना. कीर्तन करताय 1-1.5 तास आणि ठरलेलं आहे त्यातलं 1 रुपया सुद्धा कमी नाही. मग मी असलो का नाही तर कोणी असो महाराज मंडळींनी भांडणं करून परत राहिलेल्या सुद्धा नोटा काढलेल्या आहेत बरं का. अहो आता परमार्थामध्ये ह्या सगळ्या गोष्टी आल्या तर मला साधं जीवन जगायचं झालं तरी काय. मग आम्ही किती आदर्शवादी आहोत. तुकोबरायांची वाक्य सांगण्याकरता आम्ही योग्य आहोत का महाराज. होय आहे का. कुणाचं धाडस होय ना हो नाही म्हणायचं. 2 मिनिटात म्हणत महाराज नाही का मंडपाच्या बाहेर निघा, तुमची लायकी नाही सांगायची. महाराज ते आम्हाला मान्य सुद्धा करावं लागेल का. आम्ही बोलतोय तुकोबरायांबद्दल, आम्ही सांगतोय ज्ञानोबरायांबद्दल, परंतु आज थाटामाटात आलो, एसीच्या गाडीत आलो, खायला गुलाबजाम मिळाले, येताना जड पाकिट मिळालं, आदर सत्कारात शॉली मिळाल्या, सगळं काही मिळालं कुणाच्या कृपेनं महाराज. ज्ञानोबा दया माझ्या तुकोबराया, तुकोबरायांच्या नावावरती महाराज हे चाललेला सगळा संप्रदाय. विचार करा ना, याला म्हणतात आई, याला म्हणतात वडील. का बाळाच्या हिताचा विचार करण्याकरता आई वडील शेवटपर्यंत तत्पर असतात महाराज. मुलांना नाही कमवलं ना तरी वडील म्हणतात काळजी करू नकोस, मी आहे तुझ्यासाठी. माई बापू मुलाबाळा करता, माई बापू आयुष्यभर पचेल टिकेल एवढं धन हे आई वडील कमवून ठेवतात. का बाळाचं हित बघायचंय. माझ्या साधू संतांनी केवढं धन कमवून ठेवलं महाराज. तुकोबरायांनी माझा गाथा दिला, ज्ञानोबरायांनी ज्ञानेश्वरी दिली, अमृतानुभव मिळाला, अनेक सद्ग्रंथ तुमच्या आमच्या करता दिले. परंतु आई वडिलांनी मागं ठेवलेली संपत्ती मुलं पुढं किती वापरतायत, त्याचा किती वापर करतायत, किती चांगला वापर करतायत हे कर्तव्य महाराज बघण्याचं आमचं काम आहे ना. मग ते माझे साधू संत असो अन्यथा हे आई वडील असो. आई वडिलांनी सुंदर संपत्ती कमवून ठेवली आहे, परंतु पुढची संतती जर योग्य मिळाली नाही तर माझ्या आई वडिलांनी घेतलेली जमीन सुद्धा मुलं विकायला कमी करत नाही. वडिलांनी कमवलं पोरांनी घालवलं, समाज असंच म्हणतो महाराज. त्यामुळं चांगली संतती पोटी यायला सुद्धा पूर्व पुण्य असावं लागतं. हे तुकोबरायांनी आजच्या अभंगामध्ये सांगितलं. विठ्ठल विठ्ठल. आयुष्य सुंदर मिळालं, आयुष्य मिळालं, साधू संतांचा बोध मिळाला, आम्ही आमचं आयुष्य छानरित्या जगत राहिलो महाराज. परंतु जीवनाचा आनंद आम्हाला घेता आला पाहिजे, त्याचा मार्ग मिळाला पाहिजे. मी शाश्वत सुखाजवळ होते. आम्हाला शाश्वत सुख पाहिजे ना. खरं शाश्वत सुख काय महाराज. माझ्या दारोबऱ्यांचे नाम घ्यावं, तुकोबऱ्यांचं नाम घ्यावं आणि माईबाप शत्रून सुद्धा त्यांचं कौतुक करावं. का अनुभव आल्याशिवाय कुणीही बोलत नाही. आणि या कलियुगामध्ये तर कुणी कुणाचं कौतुक सुद्धा करायला तयार नसतं. वाटतंय पुढच्याचं सगळं चांगलं आहे, परंतु तोंडानं कौतुक मात्र बाहेर येत नाही. त्यामुळे मला शत्रूचं कौतुक करणं ही खूप पुढची आणि लांबची गोष्ट आहे महाराज. ठीक आहे ना. म्हणून पुन्हा सांगावंसं वाटतं, पुन्हा सांगावंसं वाटतं की महाराज जर देवाच्या नामस्मरणात तुम्ही आम्ही तल्लीन झालो ना तर आयुष्याचं सोनं झाल्याशिवाय राहत नाही. म्हणून नाम संकीर्तन साधन पैसोपे जळतील पापे जन्मांतरेचे. म्हणून पापाचा नाश करण्याकरता हे नामच कारणी लागतं. म्हणून तुकोबऱ्या सांगतात या इच्छाशक्तीचा नाश जर कशाने होणार असेल तर महाराज तुम्हाला नामस्मरणाची गोडी लागणं अत्यंत गरजेचं आहे. पण नामस्मरणाची गोडी लागणार कधी. ज्याला नामस्मरण आवडतं अशाच्या संगतीमध्ये तुम्ही गेला की महाराज तुमच्या मुखामध्ये सुद्धा नामस्मरण यायला सुरुवात होते. मग मायबाप आम्ही साधू संतांच्या संगतीत गेलो, संगतीचा परिणाम असा झाला आमचं पाप, आमची आसक्ती, इच्छा नाश पावले. मग त्याचं प्राकटीकरण काय होतं. अभंगाचं द्वितीय चरण. मग राम नामे उपजिया मोरी, 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 मग राम
मग राम नामे उपजे आवडी सुख घडू घडी वाढू लागे. तुकोबराने किती सुंदर मार्ग सांगितला बघा महाराज. एकदा नामाची गोडी लागली ना, ही आनंदाची गोडी मनस तुम्ही एकदा लावून तरी घ्या माई बापू. का? कारण हे जनाबाईने सुद्धा अनुभवावं महाराज. रामनामाची गोडी इतकी सुंदर आहे ना. रामनामाची गोडी मला लागली रामनामाची गोडी मला लागली माझे माऊली. राम रामाची गोडी मला जीवन जगताना सगळे म्हणतात आयुष्यात आलं ना तर मैबापू एक सद्गुरू केल्या वाचून राहू नका. मग हा सद्गुरू म्हणजे कोण आहे महाराज? आयुष्यामध्ये आपण कोणाला तरी गुरु करावं. म्हणून मगाशी मी जे बोलले ना, गुरु करताना सुद्धा आम्ही भूलता कामाचं नाही महाराज. गुरु सुद्धा कोणाला करावं, गुरु सुद्धा त्या योग्यतेचा असावा. आम्ही कुणाचे शिष्य आहोत महाराज, गुरुच्या नावावरून सुद्धा एखाद्याची योग्यता ठरत असते. आणि तो शिष्य जर मायबाप हो सत्कर्मी गेला आणि तो सतशिष्य घडला तर महाराज एका शिष्याच्या नावावरून गुरुची सुद्धा ओळख होत असते. अहो इतकी सुंदर जोडी असते गुरु आणि शिष्याचे. म्हणून महाराज वारकरी संप्रदायामध्ये या, मायबाप दत्त संप्रदायामध्ये जा, तुम्ही कुठल्याही संप्रदायात जा महाराज, तिथं आधी एक वाक्य असतं की तुम्हाला गुरु करणं गरजेचं आहे. सुंदर कीर्तन करताय, छान कीर्तन करताय, परंतु मला असं वाटतंय तुम्ही कोणाला तरी आधी गुरु करून घ्या आणि थोडं गुरूंच्या मार्गदर्शनामध्ये पुढे जावा. महाराज आमच्या वारकरी संप्रदायामध्ये सुद्धा हेच वाक्य असतं. मग गुरुचं वय किती आहे याच्याकडे बघून काही चालणार नाही. 1400 वर्षाचे चांगदेव महाराज चांगदेव महाराजांनी सुद्धा माझ्या मुक्ताबाई सारखा छोटासा गुरु करावा, परंतु जीवनाचा उद्धार करून घेण्याकरता महाराज जर गुरुचं वय बघितलं असतं तर माझ्या चांगदेवाचा सुद्धा उद्धार झाला नसता महाराज. म्हणून पुन्हा पुन्हा सांगावं असं वाटतं की अरे आयुष्य इतकं सुंदर आहे ना, तर ते खूप सुंदर जगा, खूप सुंदर जगा. का? कारण हे आयुष्य आम्हाला एकदाच बघायला मिळतं. विठ्ठल विठ्ठल. म्हणून हे आयुष्य जगतोय ना, ही सुंदर भूमी जगतोय ना, तर आम्हाला त्या गुरु करता मायबाप हो भटकणं खूप गरजेचं आहे. कष्ट घ्यावे लागतील. आणि ज्याला आयुष्यातला आई नावाचा गुरु कळाला ना महाराज, अगदी मी पुढे जाऊन म्हणते त्याला नशिबानं नाही सद्गुरू मिळाला तरी चालेल, परंतु ज्यानं आपल्या आईच्या पोटी जन्म घ्यावा, त्या आईवरती नितांत निष्ठा असावे, आईवरती मायबाप हो नितांत प्रेम असावं महाराज. या आईसारखा गुरु मला दुसरा कोण मिळणार सांगा ना. गुरु असा असतो की शिष्याचं कल्याण व्हावं, एवढा एकच भाव आहे महाराज. ठीक आहे ना. समर्थ रामदास स्वामींनी कल्याणाला सांगावं की हा परीक्षेचा काळ आहे. कल्याण स्वामी नितांत गुरुवरती प्रेम करतायत महाराज. ठीक आहे ना. अंगावरचं उपरणं त्या गडावरून खाली जावं आणि कल्याणाला सांगावं अंगावरचं वस्त्र अंगरकाने पडला महाराज. त्या शिष्यानं आपल्या जीवाचा कुठलाही विचार न करता कड्यावरून खाली उडी मारावी आणि गुरुचं ते वस्त्र घेऊन वरती यावं. आज तुम्ही कधी सज्जनगडला गेलात तर महाराज तुम्हाला तो कडा कल्याण कडा म्हणून तुम्हाला बघायला मिळेल महाराज. याला म्हणावं शिष्याचं प्रेम आणि याला म्हणावं आमच्या गुरुचं प्रेम. गुरु करता शिष्य काही करतो आणि शिष्या करता गुरुनं काही केलं पाहिजे महाराज. ही जोडी ज्यावेळी जमते ना त्यावेळेस महाराज आयुष्याचं कल्याण झालंच म्हणून समजा. परंतु आमचं असं झालं, आम्ही इतके गुरु केले की आमच्या गुरुनं सांगितलं नाही नाही हा अडगा लागतोय ना, संध्याकाळी त्याचे हातन पाय मोडलेच पाहिजेत, हेच तुझं आजचं काम. महाराज गुरुचं वाक्य आलं, आमचा शिष्य गेला, संध्याकाळी हाणामारी होते, तोडातोड होते, 4-5 जण हॉस्पिटलला ऍडमिट केलेले आम्हाला दिसतात. का? तो जिवंत राहिला नाही पाहिजे, त्याच्यामुळे भरपूर त्रास झाला. हे असले गुरु आहेत महाराज आमचे. करावे का असे गुरु?
मग ते माझ्यासहित तुमच्यासहित सगळे येतात महाराज, ठीक आहे ना. आयुष्याचं कल्याण करायचंय, साधू संतांनी सांगितलंय आयुष्याचं कल्याण करा. गुरु पण आम्हाला असे मिळतात, काय तू आई वडिलाचं ऐकती, काय करायचं, तुला आवडला ना पोरगा, आहे ना तुझ्या मनात इच्छा, चल मी करते तुला साथ, तू जा निघून. आम्हाला गुरु असले मिळतात महाराज, ठीक आहे ना. तू काळजी करू नको, मी सांगते आई वडिलाला काय करून करून करणार आहेत. परत सगळी पोरीला आपलंसं करतात. अगदी तू कुणाबरोबर गेली तरी महाराज काही हरकत नाही का, आई वडिलाचा तिथं विचार सुद्धा केला जात नाही. आणि आमची ताई कुणाचंही हात धरते, कुठेही निघून जाते. आणि महाराज ज्यावेळी पश्चाताप होतो त्यावेळी आमच्या वैष्णवी ताई सारखी वेळ तिच्यावर येते ना महाराज, त्यावेळी मात्र पश्चाताप होतो की आता आई वडील इकडे नाही, आपल्या हक्काचं कुणी नाही, परंतु किमान वैष्णवी ताईसाठी झगडण्यासाठी आई बाप पाठीमाग उभा होता महाराज. म्हणून जे दिलं गेलं होतं ना ते माघारी मिळवता आलं, नातू परत मिळवता आला. परंतु आमची वैष्णवी ताई गेली, तिला माघारी आणता आलं का महाराज, नाही महाराज. म्हणून जिथे निर्णय चुकतात ना तिथं आपल्या आयुष्यामध्ये गुरु असावा लागतो. ठाम गुरु असेल तर तुम्हाला तो योग्य मार्ग दाखवणारच. गुरुचरणी गुरुचरणी ठेविता भावा, आपे आप भेटे देवा. उत्तर मिळालं महाराज. म्हणून जीवनामध्ये गुरु अत्यंत महत्वाचा आहे. आणि जरी गुरु नाही मिळाले ना तरी महाराज तुम्ही सत्संगती चांगली ठेवा, संगतीत चांगल्याच्या राहा. म्हणा सज्जना भक्ती पंथीची जावे, तरी श्री हरी पाविजे तो स्वभावे. महाराज त्याच्या संगतीमध्ये गेला ना की तुम्ही सज्जन होणार, म्हणून होणारच महाराज, ठीक आहे ना. परंतु आम्ही जर बिघडल्यांमध्ये जर गेलो तर महाराज आम्ही सुद्धा बिघडणार. माझी माऊली सुद्धा म्हणतात आम्ही बिघडलो तुम्ही बिघडा, आम्ही बिघडलो तुम्ही बिघडा. वाक्य सांगायचं होतं. का सांगायचं होतं? सांगतात माऊली आम्ही बी घडलो, आमच्या संगतीत या तुम्ही पण घडा, तुम्ही तरुण जा. परंतु महाराज आम्हाला एकच कळालं, आम्ही बी बिघडलोय, तुम्ही आमच्या संगतीत या तुम्ही बी बिघडा, सगळे बिघडूनच जगू महाराज. हा अर्थ म्हणजे साधू संतांनी सांगितलेला नाही. म्हणून महाराज ज्यावेळी इच्छाशक्तीचा नाश होतो हा नाश साधू संतांच्या संगतीमध्ये होतो. ज्यावेळी तुम्ही या लोकांच्या संगतीमध्ये जाता, माझ्या माय बापांच्या संगतीमध्ये राहता, त्यावेळी आयुष्याचं कल्याण होत असतं. म्हणून आपल्या हिताचा विचार करणारी ही फक्त आपली आई असते महाराज, ठीक आहे ना. माझ्या छत्रपती शिवाजी राजांचं नुसतं नाव घेतलं तरी महाराज जय जयकार होतं. जाऊन इतकी वर्ष झाली तरी नाव पाठीमागं राहतं. आणि माझ्या राजांच्या नावाची ताकद इतकी आहे. परंतु विचार करा या राजाला घडवण्याकरता त्यांच्या पाठीमागं माझ्या आईचे कष्ट किती असतील, आईचे संस्कार काय असतील महाराज, ठीक आहे ना. माझ्या जिजाऊची पुण्याई आज आली फळाला, माझ्या जिजाऊची पुण्याई आज आली फळाला. आणि
जन्मला महाराज कोण जन्मला माझा पुत्र जन्मला माझा शिवाजी जन्मला माझा राजा जन्मला माझा शिवाजी जन्मला माझा विवाही गेल्यानंतर सुद्धा एक दोन पिढ्या तरी आपलं नाव पाठीमागे राहिलं पाहिजे महाराज. आज आमच्या नातवंडाला सुद्धा आजोबाचं नाव सांगता येत नाही. मग आजोबाच्या नावानंतर पंजोबाचं नाव जर सांगा म्हटलं तर महाराज हा नातू कसा सांगेल याचा विचार केला पाहिजे. म्हणून महाराज आम्ही आमच्या या जीवनाचा सुद्धा विचार करून आपल्या आयुष्याची संगती कशी सुंदर होईल आणि या सुंदरमध्ये महाराज आम्हाला नामस्मरणाची गोडी कशी लागेल ना याचा विचार तुम्ही आम्ही केला पाहिजे. कारण वासनेचा क्षय हा नामस्मरणानं साधू संगतीनं होतो. म्हणून महाराज हे जर तुम्ही केलं तर एका साधकाची अवस्था काय प्राप्त होत असते महाराज आणि त्या साधकाची लक्षणं आम्हाला दिसायला सुरुवात होते. व त्यातले एक सुंदर लक्षण तुकोबरायांनी आजच्या अभंगाच्या तृतीय चरणी कंठी प्रेमदाटे नलिनी रलोटे कंठी प्रेमदाटे नलिनी रलोटे कंठी हृदय प्रगटे राम रूप. एका साधकाची आणि भक्ताची अवस्था आहे महाराज. ही अवस्था आई ज्यावेळी भरपूर प्रेम करत असते. आता माईबाप हे वाक्यच पूर्ण खरं चुकीचं आहे की आई भरपूर प्रेम करत असते. आईचं हृदय असते महाराज कशी असते ना. आपलं बाळ नकट असलं आपलं बाळ अपंग असलं आपल्या बाळाला डोळ्याने दिसत नसलं माईबाप होते जन्मता मतिमंद असलं कसंही असलं तरी माईबाप हो त्याच्यावरती भरभरून प्रेम करणारे एकच असते महाराज ती माझी माय असते. त्या मुलांना समाजामध्ये आम्ही बघितलं की आम्हाला हे वाटतो की अरे अशा मुलाला सांभाळायचं कसं. परंतु अशी सुद्धा मुलं महाराज ती माय लहानाचं मोठं करेपर्यंत कष्ट घेते महाराज. त्या बाळाला सुद्धा मायबाप कुणीही इकडे तिकडे फेकू देऊ शकतं कुणी रस्त्यावर टाकून जाऊ शकतं. अरे कुठेही त्या लहान बाळांना देण्यासाठी महाराज त्याचा जीव सुद्धा घ्यायला तर एखादी आई कमी पडत नाही. ज्यावेळी आम्ही सोशल मीडिया पाहतो ना परंतु आजकालची आई मात्र वेगळी झाली. स्वतःचे हट्ट स्वतःचे लाड पुरवण्याकरता महाराज एखादी गोष्ट जर नाही मिळाली ती आई आपल्या बाळाचा जीव घ्यायला सुद्धा कमी करत नाही. मग त्या बिचारीला आई म्हणावं का नक्की काय म्हणावं हे तुमचं तुम्ही ठरवा महाराज. ठीक आहे ना. आजच्या कलियुगामध्ये खूप विचित्र अवस्था आहे. म्हणून ही मुलं जन्माला घालणं सोपी गोष्ट आहे परंतु या मुलांना घडवणं आणि
मुलं चांगली माईबाप समाजामध्ये बनणं ही मात्र खूप अवघड गोष्ट आहे महाराज, ठीक आहे ना. त्यामुळं लाखात एक इंटरव्ह्यूला गेलेल्या मुलांपैकी थोडीशी मुलं IAS होत असतात, माईबाप काही मुलं तहसीलदार होतात, काही मुलं वेगवेगळ्या पदावरती जातात. परंतु महाराज आपला मुलगा इतका प्रयत्न करून सुद्धा त्याला नोकरी मिळत नाही, माईबाप त्याला कमवण्याचं कुठलं साधन मिळत नाही. त्यावेळी महाराज एक वेळ तो मुलगा सुद्धा आपलं जीवन संपवण्याचा विचार करतो. आई जगून करू काय, इतके प्रयत्न केले परंतु प्रयत्नाला यश आलं नाही. आई जगण्यात काय अर्थ नाही. तो मुलगा आत्महत्येचा विचार करतो. आईला नुसती एवढी जरी कणभर मायबाबू जर कल्पना आली की आपल्या मुलाच्या डोक्यात असा विचार येतोय, आई सांगते बाळा आयुष्यभर तुला आहे तसं पोषील, माझ्या जीवात जीव तोपर्यंत तुला आहे तसा पोषील, पण बाळा मरणाचा विचार फक्त करू नको. का? कारण तुझ्याकडे बघून आज मी जीवन जगते बाळा. का? कारण या आईचं हृदयच आहे महाराज तसं. का? मग या आई करता आम्ही कसं जगलं पाहिजे. का? तिने जन्म दिला मायबाप, थोर उपकार आहे त्या आईचे. सांगना आई मला कोण वासवना, तुझ्या विना मला जन्मासी कोण घालणार. ती बाल विचारते महाराज आई तुझ्याशिवाय आता मला कोण जन्माला घालणार. सुंदर आयुष्य बघायला मिळालं, मुलगी आहे म्हणून महाराज मुलीकडं वेगळ्या नजरेने पाहायला मिळतं. आज आम्ही वंशाचा दिवा म्हणून मुलाला अधिकार देतो महाराज, ठीक आहे ना. परंतु आज तो मुलगा आईवडिलांकडे डोंकून बघायला तयार नसतो. त्यावेळी जर एकच रागिनी मुलगी जर पोटाला असली ना महाराज, तरी ती पोटी सर्व 10 मुलांची काम करण्याची ताकद एका मुलीमध्ये असते. म्हणून महाराज तीच एक मुलगी कुणाची तरी आई होते, तीच एक मुलगी कुणाची तरी मावशी होते, तीच एक मुलगी मायबाप कुणाची तरी चुलती होते. म्हणून पुन्हा पुन्हा सांगावंसं वाटतं या आईला ओळखण्याकरता हृदय सुद्धा तसं पाहिजे. आणि आईवरती प्रेम करण्याकरता अरे आम्ही काय आईवर प्रेम करणार, आम्हाला आईचं प्रेम समजलं पाहिजे, एवढी तरी ताकद आमच्यात असली पाहिजे महाराज, ठीक आहे ना. त्यामुळे आई तुझ्या मूर्ती बाणी या जगात मूर्ती नाही, आई तुझ्या मूर्ती बाणी या जगात मूर्ती नाही. सगळ्या मैत्रिणी घरी पोहोचल्या, अरे माझी मुलगी दिसत नाही. बस तर 2 वाजताची, 3 वाजले 4 वाजले मुलगी अजून घरी पोहोचली ना. आई समजत मला लागता महाराज. अहो ती आई घरामध्ये असेल तर प्रेम करेल ना, ज्याला आई समजाई कळलं त्याला ही आई समजत महाराज. ज्याला आई वडिलाचा पत्ता नाही, ज्याला प्रेमच नाही, ज्याला त्यांची किंमत नाही, त्यांना हे आजचं कीर्तन काही कळणार नाही, ठीक आहे ना. ही मुलगी साधी उशिरा आली तरी आई तळमळते. तिच्याकडे जा, तिच्याकडे जा, चौकशी कर, पायात चप्पल नाही महाराज. या आईच्या हृदयाला काय म्हणावं. शाळेतून घरी येताना आई उशिरा बसला भोई, गल्लोगल्ली तू फिरे माझ्यासाठी आई, तुझ्या प्रेमाची तुझ्या प्रेमाची कधी जाणीव झाली नाही. अनंत उपकार आहेत. म्हणून माझ्या साधू संतांची सुद्धा एका आई वडिलाच्या रूपामध्ये आमच्यावरती असंख्य उपकार आहे मायबाप, ठीक आहे ना. या साधू संतांना त्रिवार वंदन केलं तरी ते कमी आहे महाराज. माझ्या गणपती बाप्पानं, माझ्या सर्व मायबाप देवी देवतांना सुद्धा, देवतांनी सुद्धा प्रथम तर साधू संतांना नमस्कार करावा, एवढी ताकद आहे माझ्या साधू संतांची. आणि ते साधू संत मायबापाच्या रूपामध्ये आमच्या जीवनामध्ये मायबाप आम्हाला भेटले. म्हणून पुन्हा पुन्हा सांगावंसं वाटतं, पुन्हा पुन्हा सांगावंसं वाटतं की आयुष्यामध्ये आम्हाला त्यांची किंमत कळायला पाहिजे. आणि हे प्रेम कळालं, एका भक्ताला देवाबद्दलचं प्रेम समजलं ना की मला त्या देवाचं नाव घेतलं
घेतलं तरी महाराज एका भक्ताच्या डोळ्यातलं पाणी आल्याशिवाय राहत नाही. आणि तो भाव त्याच वेळी होतो ज्यावेळी त्याचं चित्त शुद्ध होत असतं. आणि शुद्ध चित्ताने घेतलेलं नामस्मरण, नामस्मरणाची ताकद आहे. आमच्या डोळ्यातनं बायका पाणी यायला लागतं. ज्यावेळी मी त्या घरामध्ये बसले होते, दीपक दादांना बोलवण्यात आलं आणि मी फक्त एकच वाक्य बोलले की दादा, आई बद्दल थोडीशी माहिती हवी होती, एखादा प्रसंग तुम्ही सांगावा. बायका तो मुलगा बोलत होता, परंतु मूर इतकं भरून आलं होतं की त्यांना नीट बोलताही येत नव्हतं. कारण आमच्या मुलं ते डोळ्यातून आलेले अश्रू झाकण्याचा प्रयत्न करत होते, परंतु आई बद्दल मला 4 वाक्य सुद्धा ते व्यवस्थित बोलू शकले नाहीत. का ते जाताना फक्त एकच म्हणले की आई जाता जाता फक्त एक वाक्य बोलून गेली की बाळा बास, आता कुठेतरी थांबा. ठीक आहे ना महाराज? आईची इच्छा होती बाळाचं कल्याण व्हावं, मुलगा मोठा व्हावा. आणि आई गेल्यानंतर का होईना, परंतु महाराज या मुलानं ते काम करून दाखवावं. आणि या फॅक्टरीचा मैबाप हे जाळं संपूर्ण महाराष्ट्रभरमध्ये हे सगळीकडे फिरावं. तुम्हाला मला अभिमान पाहिजे की आमच्या सातारा जिल्ह्यामध्ये असे कर्तृत्ववान पोरग या आई वडिलांच्या पोटी जन्माला आलं. एका जोरदार टाळ्या मुला करता महाराज. ठीक आहे ना? का? कारण मी मगाशी बोलले की अशी मुलं जन्माला येणं मत भाग्य असावं लागतं. आणि ती आई माईबाप हे आमच्या राज्यांना आजी असं म्हणायला हरकत नाही. त्यामुळे पुन्हा पुन्हा सांगावंसं वाटतं, आई आणि साधू संत याच्यामध्ये जास्तीचा काही फरक नाही. फक्त आम्हाला हृदय कळालं पाहिजे. आणि ज्या नाही कळालं महाराज त्याला देव भेटल्याशिवाय राहणार नाही. म्हणून पुन्हा पुन्हा सांगेन, पुन्हा पुन्हा सांगेन, बाईबापो जर पुंडलिकानं आई वडिलाच्या रूपातला देव बघितला तर महाराज आम्ही तो देव का बघू नये. म्हणून घरात असलेल्या आई वडिलांची सेवा इतकी करा की तुम्हाला पंढरपूरला माईबाप त्या लाईन मध्ये 6-7 तास उभं राहून सुद्धा दर्शनाला उभं राहायची गरज नाही. का? घरात असलेली फक्त एक माय आणि एक बाप याच्याकडेच लक्ष द्या. बाकी देवा करता कुठेही भटकू नका. विठोबा संत चरण रज लागता सहज, वासनेचे बीज जळून जाय. मग राम नामे उपजे आवडी, सुख घडोघडी वाढू लागे. कंठी प्रेम नाटे नैनी नीर लोटे, हृदय प्रगटे राम रूपा. अभंगाची 3 चरण झालेत. आपण शेवटच्या चरणामध्ये प्रवेश करतो आहे. एक शेवटची फक्त 5 ते 10 मिनिट वेळ पण झालेला आहे. साधू संतांनी सुंदर असं आयुष्य आम्हाला जगायला शिकवलं. मगाच्यापासून आपण तुकोबराय काय सांगतायत ना, हे महाराज श्रवण करतो. तुकोबरायांनी सुंदर मार्ग दिला. संतांच्या संगतीमध्ये जा. उशिरा आलेल्यांकरता पुन्हा एकदा कीर्तनाचं पुनरावर्तन करत आहे की महाराज आजच्या या अभंगामध्ये तुम्हाला सुंदर गोड संदेश मिळाला. पहिला संदेश असा, फुलाला फक्त हात लावू द्या दादा, फुलं हातात देऊ नका, नुसता हात लावा.
पहिलं कार्य तुम्हाला मिळालं की महाराज आम्हाला हे कार्य करत असताना साधू संतांची संगती मिळावी, आम्ही सुंदर संगतीमध्ये राहावं. सुंदर संगती करत असताना आम्हाला राम नामाची गोडी उत्पन्न होते. जर राम नाम आम्हाला मिळालं तर आमच्या सुखाचा पारावर राहत नाही महाराज. त्यामुळे तुकोबरे सांगतात की अशांची जर आम्हाला संगती मिळाली तर अखंड त्याची सेवा करत राहू, हे तुकोबऱ्यांचं वाक्य आहे महाराज. ठीक आहे ना. आणि ज्यावेळी सेवा मिळते, नामस्मरण मिळतं, त्यावेळी या नामस्मरणानं महाराज एका साधकाची उच्च अवस्था निर्माण होत असते. त्यावेळी ती अवस्था अशी आहे की ज्याच्या डोळ्यामध्ये पाणी असतं आणि चित्त शुद्ध असतं, तो एक उच्च प्रतीचा साधक आमच्या परमार्थिक पायरीमध्ये मानला जातो महाराज. ठीक आहे ना. त्यामुळं आणि ही अवस्था होते कधी, ज्यावेळी ज्ञानाबरोबर भक्तीची जोड असते. बारकाई नाही का महाराज. प्रेम हे सगळं काही बदलून देत असतं. मग ते आईचं प्रेम असो, पत्नीचं प्रेम असो, बहीण भावाचं प्रेम असो, आई वडिलाचं प्रेम असो, आजी नातवामधलं प्रेम असो महाराज. प्रेम ही गोष्ट अशी आहे ना, एखाद्याचं हृदय सुद्धा कळवळून सोडतं आणि तेच एक चित्त आपल्याकडे असणं गरजेचं आहे. एक देव, एक भक्त एकमेकांकडे त्यावेळेस येत जातात महाराज. देवाला सुद्धा भक्त त्याच वेळी आवडतो ज्यावेळी त्याची भक्ती ही टोकाला पोहोचत असते आणि त्याची भक्ती ही देवापर्यंत त्याला घेऊन जाते. नामदेव महाराजांचा सुंदर हाच अनुभव होता महाराज. अरे नामासमोर दिसले नाही तर देव वेडा व्हायचा का, माझा नाम कुठे आहे. ज्ञानोपरायण सोबत माईबाबा तीर्थयात्रे करता. ज्ञानोपरायण परवानगी मागितली, देवा सुंदर असं तीर्थयात्रेला जायचंय. समाधी घेण्याच्या अगोदर माझी इच्छा आहे की मला महाराष्ट्रात नव्हे पूर्ण जगभर तीर्थाटन करायची इच्छा आहे भगवंता. आणि मला असं वाटतंय की एकट्यानं तीर्थयात्रा करण्यापेक्षा जर माझ्या जोडीला नामा आला असता तर बरं झालं असतं देवा. जसं आपल्या सोबतीला कोणीतरी पाहिजे म्हणून मैत्रीण मागवायची असेल, मैत्रीण न्यायची असेल तर घरातल्यांची परवानगी काढावी लागते. ती पतीची परवानगी असू शकते किंवा वडिलांची परवानगी असू शकते. नामाला सोबत घेऊन जायचं असा ज्ञानोपरायांचा हट्ट होता. परंतु हा हट्ट पूर्ण करता आधी देवाला विचारावं लागलं की देवा नाम्याला सोबत नेऊ का. जसं का नामाला नेऊ म्हणलं तसं मला देवाचे डोळे सुद्धा पाणवले का, कारण नामाच्या भक्तीशिवाय माझ्या देवाला सुद्धा त्या पंढरपुरामध्ये करमत नाही महाराज. अहो याला म्हणावं प्रेम, याला म्हणावं भक्ती. अहो एवढंच काय, सती आणि शिव यांच्यामध्ये सगळ्याला माहिती ज्ञात आहे. अखंड टोकाला गेलेलं प्रेम होतं महाराज, टोकाला गेलेलं प्रेम होतं. परंतु त्यांना ते यश मिळालं नाही. ती भरपूर कथा मोठी आहे. परंतु ज्यावेळी माईबाबा सतीचा अवतार संपतो आणि पुनर्जन्म घेऊन ती पार्वती रूपामध्ये येते, त्यावेळी देवाला प्राप्त करणं इतकं सोपं नव्हतं. कारण माझ्या शिवजींकडे हे प्रखर वैराग्य निर्माण झालेलं होतं. समाधीतनं ध्यानातनं बाहेर येणं इतकं शक्य नव्हतं. परंतु आता पार्वती मातेला माहितीये की मी आधी माया जगदंबा शकते. या सृष्टीचं कार्य छानरित्या पार पाडण्यासाठी माझ्या शिवजींचं आणि पार्वतींचं मिलन होणं अत्यंत गरजेचं आहे. कारण तारकासूर नावाचा एक राक्षस होता. मायबाबा त्याचा वध शिव आणि पार्वती यांच्या पोटी जन्माला आलेल्या मुलाकडून जर वध केला तरच तारकासूर नावाचा राक्षस मरणार होता. आणि त्याच्या करता शिव पार्वतीचा मुलगा जन्माला येणं खूप गरजेचं होतं. आणि त्यांचं आगमन सुद्धा थोड्या दिवसात आपल्यामध्ये होणारच आहे महाराज. ठीक आहे ना. मग बाप्पा आले, त्या तारकासुराचा वध झाला, हे पुढच्या गोष्टी आहेत. परंतु पार्वतीला शिवांना प्राप्त करण्याकरता अखंड तपश्चर्या करावी लागणे महाराज. या तपश्चर्येचा गोड संदेश हा नारद मुनींनी माईबाप साधू संतांच्या रूपामध्ये द्यावा. पुन्हा आपला विषय येतो गुरुजवळ नारदांनी बोल करावा. आणि ही भक्ती करत असताना आपल्या अंतरंगामध्ये त्या देवाला आपलं मानणं गरजेचं आहे आणि आपण त्याच्या आहोत हा भाव चित्तामध्ये येणं गरजेचं आहे. आणि ज्यावेळी या चित्तामध्ये ते प्रेम प्रगट होईल त्यावेळी हीच प्रेम भक्ती शिव आणि पार्वतींना एकत्र करू शकते. त्यावेळी हे शिव आणि ती आदिमाया शक्ती एकत्रित येते महाराज. हा बोध आमच्या अनेक असंख्य पुराणांनी सुद्धा सांगितला. म्हणून प्रेमाशिवाय भक्ती सुद्धा शिवेला पोचत नाही. ज्ञान आलं, भक्ती आले, परंतु याच्यामध्ये प्रेम असणं खूप गरजेचं आहे महाराज. ठीक आहे ना. भक्ती प्रेम विना भक्ती प्रेम विना ज्ञान नको देवा. भक्ती प्रेम ज्ञान भक्ती प्रेम विना ज्ञान नको देवा.
जोडीला हे असेल तर आनंदी आनंद आहे देवा, ठीक आहे ना. म्हणून ज्यावेळी ही तिने एकत्र येतात त्यावेळी तुकोबरायांसारखं उत्तर आम्हाला जगाला देत. देव माझा मी देवाचा, सत्य हीच माझी वाचा. ही अवस्था प्राप्त होते. आता आमच्या आयुष्याचं कल्याण झालं, जे करायचं होतं मिळालं. तुका म्हणे धन्य झालो, आज विठ्ठला भेटलो. देव मिळाला, आता दुसरं काय पाहिजे महाराज. आणि ज्यावेळी आम्हाला देव मिळाला ना त्यावेळी आता सगळीकडे आनंदी आनंद प्राप्त झाला. मुलगी जर सासरी खुश असेल तर माहेरची लोक सुद्धा आनंदी असतात, आई वडील सुद्धा खुश असतात, पोरगी खुश आहे ना, मग बाकी काही नको महाराज. तसंच आमच्या वारकऱ्यांचं आहे. आमच्यासाठी आमचं माहेर पंढरपूर आहे. माझे माहेर पंढरी आहे, भिवरेच्या तिरी मायबाप कुंडली कराहे बंधू, त्याची ख्याती काय सांगू. चंद्रभागा माझी बहीण हे सगळे आमचे नातलग आहेत. अजून वेगळं काय सांगावं. आणि हे संस्कार आमच्या वारकरी संप्रदायानं आमच्यावरती घातले. म्हणून महाराज आम्ही महत्भाग्यवान आहे. आम्ही ज्ञानोबरायांचे दास आहोत, आम्ही तुकोबरायांचे दास आहोत, आम्ही नामदेवरायांचे दास आहोत. आणि हे सर्व साधू संत आम्ही देवाचे दास आहोत असं सांगून जातात. आम्ही दैवाचे दैवाचे, आम्ही दैवाचे दैवाचे. आम्ही दैवाचे दैवाचे दास पंढरी रायाचे. म्हणून महाराज आम्ही बहुत भाग्यवान आहोत. आम्ही साधू संतांच्या जन्मभूमीमध्ये महाराष्ट्र भूमीमध्ये आहोत. मी कीर्तनाची सुरुवात सुद्धा याच वाक्याने केली होती. म्हणून पुण्यमान आहे आपला मान तालुका, पुण्यमान आहे आमचा खटाव तालुका. का? कारण या तालुक्यामध्ये माझ्या गोंदवलेकर महाराजांसारख्यांचं आगमन व्हावं, माझे परमपूज्य मायबापा सेवागिरी महाराजांचं आगमन व्हावं, पुरोलीमध्ये यशवंत बाबांचं आगमन व्हावं. अहो आपल्या एक दोन तालुक्यातच इतके महात्मा होऊन गेले. तुम्ही फक्त विचार करा, आम्ही जर यांच्या जरी चरणाशी लीन झालो ना तरी आमच्या आयुष्याचं कल्याण केलं वाचून मायबापा राहू शकत नाही. अजून काय सांगावं, काही लांब जायची गरज नाही. पण आमची लोक इतके की आम्ही शेगावला पळतो, आम्ही दुसरीकडे पळत राहिलो, पण आमचेच देव आम्हाला कळाले नाही. तसंच आमचं जीवन जगता नाही. आम्ही जगाला बोध देत राहिलो, परंतु घरात असलेला आमचा आईबापच आम्हाला दिसत नाही. ही मोठी चूक आहे महाराजांची, ठीक आहे ना. आम्ही तत्वज्ञानद्वारे, तुला कळत नाही, आई वडिलाकडे बघायला होत नाही, महिन्याला खर्च द्यायचा होत नाही. अरे तू सांगतो दुसऱ्याला, पण तुझ्या आईची घरात जाऊन काय अवस्था आहे बघ ना महाराज, ठीक आहे ना. म्हणून पुन्हा पुन्हा सांगावं असं वाटतं. त्याची भक्ती फोन आहे. तुम्ही कितीही भक्ती करा, कितीही नामस्मरण करा, कितीही तप करा, कितीही साधन करा, परंतु मला ज्याला आई आणि वडील कळाला नाही, ज्याला आपली जबाबदारी कळाली नाही, ज्याला आपली कर्तव्य कळाली नाही, महाराज त्याची साधन भक्ती ही कुठपर्यंत असते हे आता तुम्ही चांगल्या व्यक्तीला जाऊन नक्की विचारा. आणि माझ्याकडून ऐकायचं असेल तर तुम्ही मला एकटीला भेटा, मग मी तुम्हाला सांगते की आई वडिलाची किंमत काय असते महाराज, ठीक आहे ना. त्यामुळे सुंदर आयुष्य जगायचं असेल, साधू संतांसारखं बघायचं असेल तर महाराज आम्हाला आई तेवढ्याच गरजेची आहे. म्हणून तुकोबराय सांगतात हे नामस्मरण मुखामध्ये यायचं असेल आणि आईरा गैराच्या नशिबात हे नामस्मरण येऊ शकत नाही. इथं तीच लोक पोचली की जिचं आईवरती प्रेम आहे, जिचं रंजना काकीवरती प्रेम आहे आणि महाराज त्यांच्या मुलांबरोबर काहीतरी चांगले संबंध आहेत, अशीच लोकांनी एवढा समाज इथं उभा आहे महाराज, ठीक आहे ना. प्रेमाची, ओळखीची, जवळची, निष्ठा असलेली लोक इथं पोचली. तसंच महाराज कीर्तनाचं आहे, नामस्मरणाचं आहे. देवाबद्दल निष्ठा, देवाबद्दल प्रेम, देवाबद्दल आवड हीच तुम्हाला परमार्थामध्ये आणू शकते. आणि ही आवड निर्माण व्हायला पूर्व पुण्य असावं लागतं. बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी, असा देव कोणाला आवडत नाही. म्हणून तो बऱ्या अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये सांगून जातो. तुका मन साधन तुका भगवते, तुका मन साधन तुका भगवते, तुका मन साधन
आईच्या वर्षश्राद्धानिमित्त इथं उपस्थित आहोत. सुंदर असं कार्यक्रमाचं नियोजन सर्व सजगणे कुटुंब परिवार, दीपक दादा असतील, रवींद्र दादा असतील, त्यांच्या सर्व सुकन्या असतील, नातलग कुटुंब परिवार असेल आणि एवढा भव्य दिव्य समाज आज इथं गोळा झालाय बरं का. आणि हा समाज कीर्तनाला उभं राहिलाय का नाही, कीर्तनासाठी आलाय का नाही, त्याच्या श्रेष्ठ मी मुळीच घेणार नाही का. कारण हे सगळं वैभव दिसतंय ना महाराज, ते त्यांनी जोडलेलं प्रेमाचं, माणुसकीचं हे सगळं वैभव आहे महाराज, ठीक आहे ना. त्यामुळे जन्माला आला ना किंवा एवढं तरी आपल्या पाठीमागे नाव राहिलं पाहिजे की तुमचं नाव काढलं तर एखाद्याच्या डोळ्यात पाणी तरी आलं पाहिजे महाराज, ठीक आहे ना. अन्यथा गेला बरं झालं, नुसती कटकट कटकट होता तरी त्रास आणि गेला तरी त्रास. आपलं असलं जीवन नकोय महाराज. त्यामुळं सुंदर जीवन जगा, आनंदी जीवन जगा, परमार्थी जीवन जगा. आपल्या फायद्यासहित समाजाचा फायदाही आपल्याकडून कसा होईल आणि लोकांचं कल्याण कसं होईल असं आईचं हृदय आपलं प्रकट करण्याचा प्रयत्न करा आणि छान राहा. यांचा कृपा आशीर्वाद ज्या घरावरती असतो, आई वडिलांच्या कृपा आशीर्वादाखाली जी मुलं माईबाप सुंदर आपलं जीवन जगतात ना, त्यांच्या आयुष्यामध्ये कधीही कशाची आणि कसलीच कमी राहत नाही. म्हणून मी पुन्हा एकदा बोलते, एक वेळ परमार्थ कमी होऊ द्या, देवाचं नामस्मरण कमी होऊ द्या, परंतु आई वडिलांचा आशीर्वाद घेतल्याशिवाय राहू नका. आज त्यांच्याकरता पिंड पाडला जातो. आपल्या आयुष्यातला सगळ्यात शेवटचा विधी हा आजचा वर्षश्राद्धाचा विधी असतो. याच्यानंतर पुन्हा आपल्या आवडीनिवडीनुसार अक्षय तृतीया, महाळाचा पंधरवडा, आपल्या पूर्वजांसाठी आपण हे सर्व विधी करत असतो. परंतु हा शेवटचा विधी म्हणून त्यांचं पुण्य आणि त्यांचं स्मरण होणं हे अत्यंत गरजेचं असतं. जाता जाता एक गोष्ट सांगून जाते, एक वेळ माईबाप देवी देवतांचा आशीर्वाद नाही मिळाला तरी चालेल, परंतु आपल्या गेलेल्या पितरांचा आणि गेलेल्या लोकांचा आशीर्वाद आपल्या पाठीशी असला पाहिजे, तर घर सुखी आणि आनंदी नांदे. अन्यथा तुम्ही ज्या ब्राह्मणांकडे जाईल, घरामध्ये काही प्रॉब्लेम असतात, आम्ही जिथं कुठं जाऊ पत्रिकेमध्ये आम्हाला पितृदोष सांगितला जातो आणि पितृदोषाकरता त्रिपंडी श्राद्ध करा, नागबली करा आणि हे विधी मारा. 40-50 हजाराचे विधी असतात. अरे इथंपर्यंत जाण्यापेक्षा आहे तोपर्यंत सेवा छान करा, त्यांना आनंद ठेवा, त्यांना खुश ठेवा आणि गेल्यानंतर अक्षय तृतीया, महाळाचा पंधरवडा त्यांच्याकरता या गेलेल्या लोकांसाठी काहीतरी दान करा, गेलेल्यांच्या नावे काहीतरी पुण्य करा की जेणेकरून ते पुण्य त्यांना मिळेल आणि त्यांचे आशीर्वाद आपल्याला मिळतील. म्हणून महाराज आजचा सगळा उठा ठेवाय. हे कीर्तन काय फुकटचं नाही बरं का. जाता जाता सांगते, वेळी आहेत काही लोक, एवढी पैसा द्यायचा, बाहेरनं लोक बोलवायची, ते साऊंड सिस्टीम सांगायची, मंडप टाकायचा. महाराज याचाच खर्च किती आला असेल मालकाला जाऊन विचारा जरा. आता मी काय बोलत नाही, वेळी नाहीत लोक. तुम्ही इतकी सगळी लोक जेवून जाणारे, परत उपाशी कोणी जायचं नाही बरं का. सजगणे कुटुंब परिवाराकडून तुम्हाला सगळ्यांना सूचना आहे, उपाशी जाऊ नका का. कारण आज तुम्ही केलेलं अन्नग्रहण हे त्या अन्नाचं पुण्य हे त्या माईला जाणार आहे महाराज, ठीक आहे ना. आजच्या ह्या कीर्तनाचं केलेलं पुण्य हे त्या माईसाठी कीर्तन आहे. त्यामुळे आजच्या कीर्तनाचं तुम्ही केलेलं नामस्मरणाचं सगळं पुण्य हे त्या आई करताय. म्हणून पुन्हा पुन्हा सांगते, ती धन्य आई हे त्या आईच्या पोटी अशी मुलं आणि मुली जन्माला आल्या की महाराज किमान वर्ष श्राद्धाला तरी आईचं पुण्यस्मरण छान व्हावं, श्राद्ध चांगलं व्हावं म्हणून कीर्तन मायबाप ठेवलं. तुम्ही म्हणाल महाराज चांगली जाहिरात लावली तुमची कीर्तनाची. जाहिरात नाही महाराज, तुम्ही ठेवा नाही तर नका ठेवू, परंतु हे परमार्थ आहे, हे पुण्य कार्य आहे, ते नक्कीच त्यांना कामी येत असतं. असो पुन्हा एकदा तुम्हा सर्वांच्या चरणाचं दर्शन घेते. झाली सेवा. पांडुरंग परमात्मा, माझे आई वडील, माझे सद्गुरू आमच्या रंजन आई त्यांच्या चरणाशी समर्पित करते. पुनश्च एकदा सुंदर असे कार्यक्रमाला साथ देण्याकरता आमचे दोन्ही महाराज मंडळी त्यांच्या चरणाचं दर्शन घेते. विनेकरी माई असतील त्यांच्या चरणाचं दर्शन घेते. आमचे पकवाजवादक महाराज असतील, माझ्यासोबत आलेल्या माझ्या ताई असतील आणि असंख्य संख्येने उपस्थित असलेला महिला वर्ग, पुरुष वर्ग, सर्व तरुण वर्ग, सर्व राजकीय, आर्थिक, सामाजिक सर्व क्षेत्रातले लोक इथं उपस्थित आहेत महाराज. त्यामुळं थोडासा कीर्तनाला वेळ झाला सर, त्यामुळे थोडंसं जरा उशीर होते, परंतु समजून घ्या. कीर्तनकार तुमच्याच खाटात तालुक्यातला बरं का, लांबचं नाही, काय हरकत नाही. परंतु मलाही आनंद वाटला. पिंगळीमध्ये बऱ्याच वेळ येण्याचा योग आला आणि आज या कुटुंबाच्या वतीनं पुन्हा एकदा इथं कीर्तनाची सेवा झाली. तुम्हा सर्वांच्या चरणाचं दर्शन घेते आणि मी माझ्या सेवेला इथंच पूर्णविराम देते. पुढं काय 5 मिनिटं पूर्ण. जय विठ्ठल
रामकृष्ण हरी माऊली. आजच्या या वर्षश्राद्धासाठी महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कीर्तनकार आणि या कार्यक्रमाला उपस्थित असणारे सेवानिवृत्त प्राध्यापक NS बंडा गोडसे सर यांच्या विद्यार्थिनी, माझ्याही विद्यार्थिनी, खातगुण पासून विसापूरला जाताना मध्ये एक छोटस गाव लागतं पांढरवाडी. त्या पांढरवाडी गावातील प्रियांका दिदी, त्या कंसातल्या दिदीचा अर्थ तुम्हाला मी सांगतो. महाराष्ट्रामध्ये संगीत अलंकार म्हणून महाराष्ट्र शासनाची पदवी त्यांनी घेतली, पण त्या पदवी सोबत अखंड ब्रह्मचारी व्रत त्यांचं आहे. आणि आज त्यांचं आपल्याला दर्शन झालं म्हणजे आपण खरोखर पुण्यवान आहोत. संप्रदायामध्ये असं म्हटलं जातं, ऐसे कळवळ्याचे जाती करी लाभावी न प्रीती. आपल्या कुटुंबामध्ये एक आईच अशी असते की आपल्या मुलांच्या वरती कुठल्याही अपेक्षेशिवाय प्रेम करते. दीपकची आई गेली तत्पूर्वी एक आठवडाभर दवाखान्यामध्ये असताना या रंजना माताला दीपकला सांगितलं की आता खर्च करू नकोस, बस कर, भरपूर झालं. पण जाता जाता एक सांगितलं, तात्यांना विसरू नकोस. आणि खरोखर दीपक आणि त्याचा भाऊ अरविंद या माऊलीनं बुद्धी कशी चालवली बघा. दीपक आणि अरविंद 2 मुलं, 3 मुली. एक मुलगी अर्जुन वस्तीवरती दिली, एक मुलगी खांडजवाडमध्ये दिली आणि एक मुलगी कोकरेवाडीमध्ये दिली. सेवानिवृत्त तुळशीराम दादा कोकरे यांच्या घरात. तिन्ही जावई सोन्यासारखे मिळाले या माऊली. याने दीपक आणि अरविंद वरती अजिबात लक्ष बाजूला जाऊ दिलं नाही. आणि तात्यांचं म्हणा, आज तात्या त्यांना चालणं शक्य नाही, खुर्चीवरती बसू नये, पण तरी सुद्धा सकाळी उठल्याबरोबर दीपक आणि अरविंद ही तात्यांची स्वच्छता केल्याशिवाय, तात्यांना खाऊ घातल्याशिवाय घराबाहेर पडत नाही. खरोखर पुण्यवान ती आई वडील असतात की ज्यांच्या पोटी अशी मुलं जन्माला येतात. या कार्यक्रमाला आमचे मार्गदर्शक सन्मान्य अनिल भाऊ देसाई उपस्थित आहेत. भाजपचे कार्यकर्ते सन्मान्य NS बंडा गोडसे सर आहेत, सिद्धार्थ गुंडगे आहेत, दादासाहेब काळे आहेत. आणि या गावानं ज्यांच्यावरची नितांत प्रेम केलं ते माजी जिल्हा परिषद सदस्य अर्जुन तात्या काळे आहेत. अनेक क्षेत्रामध्ये मान्यवर मंडळी उपस्थित आहेत. शेखरभाऊ गोरे प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजेंद्र जाधव उपस्थित आहेत. डाएटचे कोकरे साहेब आहेत. कला, क्रीडा, सामाजिक, राजकीय, सांप्रदायिक क्षेत्रामध्ये अनेक मंडळी तो उपस्थित आहेत. आणि खरोखर भगवद्गीतेमधल्या 2ऱ्या अध्यायातला 13वा श्लोक या माऊलीसाठी खरोखर सार्थ ठरतो. म्हणून अशी आई परमेश्वराला प्रत्येकाच्या घरी जाता येत नाही, म्हणून परमेश्वराने एक आई बनवली, आत्मा आणि ईश्वराचा मिलाप केला. त्या माऊलीला आपल्या सर्वांच्या वतीनं साष्टांग वंदन करतो. आणि आता बंडासरांच्या डोळ्यात पाणी आलं, माझ्याही डोळ्यात पाणी आलं. आमचीच विद्यार्थिनी इतकी सुंदरपणे कीर्तन सेवा देते. खरोखर एकदा जोरदार टाळ्या करा प्रियांका दिदीसाठी. आईची महती कुणी सांगावी. अनेक लाभार्थी लोक असतात, आम्ही नोकर क्षेत्रामध्ये पाहतो, परंतु खरोखर प्रियांका दिदीच्या घरी जाण्याचा आमचा अनेक वेळा योग आला. माझे सहकारी मित्र AK मानेसर होते माझ्या सोबत. प्रियांका दिदी इतकी सुंदर गाते, हार्मोनियम वरती इतकं सुंदर गायन करते. आता तुम्ही शेवटच्या चरणामध्ये ऐकलं असेल, सारे गम पदनिसा याच्यावरती सुंदर त्यांनी सादर केलं दादा. आणि इतकं सुंदर कीर्तन झालं. तेव्हा या पिंगळी ग्रामस्थांच्या वतीनं, सजगणे कुटुंबियांच्या वतीनं, अर्जुन कोकरे सर्व कुटुंबियांच्या वतीनं, जगदाळे परिवारांच्या वतीनं प्रियांकाताई तुम्हाला मी विनम्र, आता जरी विद्यार्थिनी असली तरी नमस्कार म्हणतो. कारण शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी म्हटलं जातं. हापूस आंब्याला हापूस आंबेच येणार. त्यांचे आई वडील इतके पुण्यवान आहेत. त्या पुण्यवान आई वडिलांच्या पोटी प्रियांका दिदी जन्माला आल्या. तेव्हा अर्जुन परिवारांच्या वतीने या ठिकाणी उपस्थित असलेल्या सर्व क्षेत्रातील मान्यवर बंधू भगिनी माता या सर्वांना अर्जुन परिवारांच्या वतीने त्यांचे धन्यवाद देतो, आभार मानतो आणि थांबतो. रामकृष्ण. आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं
थोडासा भावनिक झालो, कारण माझी पण आई गेलेली आहे. आईसाठी थोडासा भावनिक झालो, परंतु पाठीमागून सुरेखाताई पकाले आले, यांना मी पाहिलेलं नव्हतं. सुरेखाताई पकाले यांचंही मी सजगणे परिवारांच्या वतीनं मनपूर्वक आभार मानतो. सन्मान्य शेखर भाऊ गोरे, माननीय नामदार जयकुमार गोरे भाऊ याही परिवारांच्याकडून या दीपक भाऊंसाठी आजच्या कार्यक्रमाला तिने शुभेच्छा दिल्या, त्यांचे आभार मानतो आणि थांबतो. फुलाचा अभंग होईल आणि मग सर्वांनी उठून उभं राहायचं. आणि एक विनंती आहे, माऊलीने सांगितलं फुलं एकत्र केलेली आहेत, पण प्रसाद घेतल्याशिवाय कोणी जाऊ नका. आजचं अन्नदान हे त्या माऊलीसाठी पुण्य आहे. तेव्हा पुन्हा एकदा सर्वांना धन्यवाद देतो आणि फुलाचा अभंग. आम्ही जातो तुम्ही कृपा सुजावी, आम्ही जातो तुम्ही कृपा सुजावी, आम्ही जातो तुम्ही कृपा सुजावी. चला सांगावी विनंती माझी, सांगावी विनंती माझी. वाढ वेळ झाला उभा पांडुरंग, बोलावी तो वैकुंठाचे रंग, बोलावी तो फुले घ्या हातामध्ये घरातल्या. हातामध्ये फुले घ्या सगळ्यांनी घरातले. बोला मंडळी भगवान आरती घ्या, आरती आता आरती पेटवा. पेटवली का? आरती मागणी देखील प्रजाये देश तरी पावे पांडुरंगा या संताची निर्विहेची मध्ये आणि तुझे काय न मागू देवा आता उडालो मज ठेवी पायी संतांची या संताची निर्विहेची मध्ये आणि तुझे काय न मागू देवा.